चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, की तुमच्या लहान मुलांना तुम्ही घरीच कसं शिकवायचं, करता म्हणजे सब्जेक्ट हे कसे समजून सांगायचे. डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा घरीच शिकू शकता. व्हिडिओ पहा आता पूर्ण. तर सब्जेक्ट म्हणजे काय ते करता. म्हणजे जो काम करणारा असतो त्याला काय म्हणतात सब्जेक्ट. तर लहान मुलांना घरी तुम्ही सांगायचं आहे. जे असते फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्डचे असतात त्यांना. आय म्हणजे काय होते? त्यांना सांगायचं असं आय म्हणजे मी. त्यानंतर सांगायचं याला YOU. यू म्हणजे तू. म्हणजे जो समोरचा असेल त्याला म्हणायचं यू म्हणजे तू. त्यानंतर ही. ही एक. ही कशासाठी यूज होते? जेव्हा तो असेल म्हणजे मुलगा असेल, तेव्हा कशाचा यूज होणार आहे? हीचा. त्यानंतर शी. म्हणजे एखादी जेव्हा मुलगी असेल, तिला काय म्हणायचं आहे? शी. म्हणजे शी इज अ गर्ल असं एखादं सेंटेन्स होऊ शकते. पुढे सांगणार आहे इट. इट हे आपल्याला वस्तू किंवा प्राणी ते पण एकच असेल अशा वेळेस यूज करायचं हे त्यांना समजून सांगायचं आहे. जसं इट इज अ पेन. आता एखादा प्राणी असेल, इट इज अ कॅट, इट इज अ डॉग असं आपण सांगतो. त्यांना 1-2 उदाहरणं सुद्धा सांगायचे. पण त्यांना पहिले हे डिटेलमध्ये सांगायचं आहे त्यांना समजून. इट म्हणजे एकच वस्तू असेल त्यांना विचारायचं, इट कधी यूज होते? एक वस्तू असेल त्यांना माहीत नसेल तर तुम्ही सांगायचं. इटचा यूज कधी होणार आहे? जेव्हा एकच वस्तू असेल किंवा प्राणी असेल तेव्हा इटचा यूज. वी म्हणजे आम्ही, ज्यात आपण स्वतः पण असाल आणि आपले फ्रेंड्स पण असणार म्हणजे सोबत व्यक्ती असणार. म्हणजे वी आर फ्रेंड्स असं म्हणतो ना आपण तसं सेंटेन्स. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. एकपेक्षा जास्त व्यक्ती असेल आणि वस्तू पण असेल तेव्हा कशाचा यूज होते? देचा म्हणजे ते. म्हणजे याच्या पुढे आपण सेंटेन्स सांगणार आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.